नमस्कार, तेजल मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत। त्यासाठी इथे मी गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता। इथे मी 200 ग्रॅमचं घेतलेलं आहे। याच्यापेक्षा मोठंही भेटतं। इथे मी 200 ग्रॅमचंच घेतलेलं आहे। इथे मी पाक बनवण्यासाठी साखर घेतलेली आहे। गुलाबजामुन तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे। इलायची घेतलेली आहे, ठेचून घेतलेली आहे इलायची। गुलाबजामुनचं प्रीमिक्स मळण्यासाठी इथं पाणी घेतलेलं आहे। आता हे पॅकेट आपण खोलून घेऊ। इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता। हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे। हे प्रीमिक्स चाळून घ्यायचे किंवा चमच्याने अशा प्रकारे एकसारखं करून घ्यायचे। हे पीठ भिजवताना गुठळ्या होणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे चमच्याने हे मिक्स करायचे। किंवा तुम्ही चाळूनही घेऊ शकता। इथे पॅकेटवर लिहिलेलं आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे। हे पीठ मळताना याच्या भरपूर गुठळ्या होतात, त्यामुळे गुलाबजामुन बनवताना क्रॅक पडतात गुलाबजामुनला। त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त पाणी टाकून भिजवून घ्यायचे हे पीठ। नंतर हे पीठ घट्ट होतं, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं थोडंसं। इथे हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटं हे असंच ठेवायचे। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची। इथं मी 2 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। दोन वाटी साखरेसाठी आपल्याला 2 वाटीच पाणी घ्यायचे। आता आपण हे गॅसवर ठेवू। इथं मी गॅसवर पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची। इथं मी साखर विरघळून घेतलेली आहे। आता आपल्याला हा पाक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिटं आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक शिजतोय तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊ। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। पीठ आपल्याला मळून घ्यायचे। पाहू शकता हे पीठ छान असं भिजलेलं आहे। जास्त वेळ लागत नाही हे पीठ मळायला। इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊ। आपल्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे बनवू शकता।
पाहू शकता कुठेही क्रॅक पडत नाही, एकदम सहज होतात. पाहू शकता. याच पद्धतीने आपण सगळे गुलाबजामुन बनवून घेऊ. इथं मी सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता. इथं तुम्ही छोटे छोटेही बनवू शकता. मी इथं थोडेसे मोठे मोठेच बनवले आहेत. इथं पाक तयार झालेला आहे. इथं गॅसवरून मी खाली घेतलेला आहे पाक. घट्ट पाक बनवायचा नाहीये, पातळच बनवायचंय. साखर विरघळल्यानंतर फक्त 8 मिनिटं आपल्याला 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय. हा पाक हाताला थोडासा चिकट लागला पाहिजे, अशा प्रकारे हाताला लावून पाहिजे. इथं आपला पाक तयार झालेला आहे. आता पाक आपण साईडला ठेवून देऊ आणि गुलाबजामुन तळून घेऊ. इथं तेल मी अगोदरच गरम करून घेतलं होतं. आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचे. सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो. आणि गुलाबजामुन तळताना गॅस मिडियमच ठेवायचे. पाहू शकता एकदम छान असे इथे गुलाबजामुन तळलेले आहेत. कलर पण खूप छान असा आलेला आहे. पाहू शकता. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकी राहिलेले तळून घेऊ. इथं मी पाकामध्ये इलायची टाकलेली आहे आणि हे गरम गरम तळलेले गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे. पाहू शकता तेलामध्येच टाकल्यानंतर डबल झालेलं आहे. इथं मी सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे सगळे पाकामध्ये बुडले पाहिजे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि 5 ते 6 तास आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. पाहू शकता आताच चम्माशे फुगलेले आहेत. पाहू शकता. आता आपण 5 ते 6 तासानंतर पाहू. पाहू शकता एकदम छान असे इथं गुलाबजामुन तयार झालेले आहेत. पाहू शकता आतपर्यंत पाक गेलेला आहे. एकदम छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. पाहू शकता एकदम छान असे रसरशीत झालेले आहेत. पाहू शकता एकदम छान असे इथं गुलाबजामुन तयार झालेले आहेत. पाहू शकता एकदम छान असे दिसत आहेत. तर तुम्हाला ही झटपट गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.